नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी मस्त मसाला वांग्याची रेसिपी सांगणार आहे. चला तर मग आपण सुरू करू. साहित्य काय काय घेतले ते सांगते. हे पहा, 4 वांगी घेतलेत मी मिडियम आकाराचे आणि ते चिरून मिठाच्या पाण्यात टाकलेले. हे पहा, 1 टमाटर घेतलेलं आहे. हे पण 1 टमाटर मिडियम आकारचं. 1 मिडियम आकारचा कांदा, 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि सर्व मी गॅसवर भाजून घेतलेले डाळीवर. आणि हे 1 कांदा चिरलेला आहे आपल्याला फोडणीत टाकायला. आणि हे टमाटर 1 चिरलेले टाकायला. हे काहीतरी खडे मसाले थोडेसे घेतलेले आहेत मी. हे बघा, ही दालचिनी, फूल आणि हे तमालपत्र आणि विलायची आणि हे कढीपत्ता. आपल्याला हे आता हे फोडणीला टाकायचं हे आणि हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. हे पहा, आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊ. आणि एवढे हे वाटीमध्ये शेंगदाणे घेतलेले. आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकते मी सगळं. पहा, शेंगदाणे घातले आता मिक्सरच्या भांड्यात. आपल्याला आता टमाटर पण टाकायचे. हे पहा, हे कांदा, हे लसूण सर्व मी ह्याच्यावर भाजून घेतलेले गॅसवर जाळी टाकून. आपण ह्याचे थोडे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून हे पहा मी मिक्सरच्या भांड्यात निघणार, अडकणार नाही. हे पहा, मी खोबरं टाकले आता बारीक तुकडे करून. हे थोडंसं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट काढून घ्यायची. थोडंसं पाणी टाकते मी. पहा, घालून घेऊ. थोडंसं पाणी टाकायचं माझं बारीक पेस्ट कर. पहा, आपण ह्याचं काढून घेऊ. मसाला काढून घेतलेला आहे आता बारीक आहे. हे पहा, मस्त. आपण वांग्याला फोडणी द्यायला सुरुवात करू. हे पहा, आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यात 2 पळ्या तेल टाकलेले मी. पाण्यामध्ये टाकली आहे मी. त्यांची जिरे टाकते का. त्याला त्याची जिरे मोहरी सजवली. आता कांदा घालू आपण त्यात. खडे मसाला टाकू. तेल करून घेऊ. बघू म्हणजे गंधेरीतल्या झाडाच्या फुंद्याचे होते, छोटे छोटे यायला लागले आता सध्या. कांदा छान सोनेरी कलरचा झाला ना, आता टमाटर घालू त्याच्यात. कांदा पण झाला आहे थोडासा सोनेरी कलर. आता आपण टमाटर घालू त्याच्यात टाकू. थोडीशी चटणी टाकली कलर येण्यासाठी. ते कांदा लसूण मसाला आहे काळा घट्टा माझा शिजून दिलेला. थोडीशी हळद टाकायचं त्याला. गॅस कमी केलेला आहे मी. आपण हे ठीक आहे, सर्व मसाला टाकायचा आता मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला. ते आपण नंतर भांडं पण घेऊन टाका. मग त्याला तेलात शिजू द्यायचा. थोडा चमचा दही पहा, अजून 1 चमचा टाकते मी, छोटा आहे. थोडीशी लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मस्त तेल सुटलेलं आहे आता आपल्या ग्रेव्हीला. मिक्सरचं भांडं पण हिसवून टाकलेले. थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे मी. मस्त ग्रेव्ही बनली आपली छान. त्याला वांगे सोडायचे. हॉटेलमध्ये पण जायची गरज नाही बघा. तर मस्त ग्रेव्ही बनली आहे. खूप कमी सामान लागलं आहे बघा, जास्त पण नाही लागलं. 1 गिलास पाणी घेतलेलं मी गरम केलेलं. लागेल तसं तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता.
थोडंसं आपल्याला शिजायला लागेल म्हणून मी पाणी घातलेलं आहे. आता मस्त 10 मिनिटं शिजून घेऊ याला. पहा, चवीनुसार मीठ घालायचं, त्यात टाकायचं. मस्त 4 माणसाला भाजी बस होती. छान कधी आधी भाजी एकदम एकच नंबर. आणि पडणार घरच्यांना, आपण माझ्या. एक नंबर वांगीची भाजी झालेली आहे. मसाला एकदम टेस्ट आणि मस्त ग्रेव्ही पण छान आली आहे. तर ट्राय करून पाहतो मी भाजी आणि मला सांगा कशी झाली आहे. मग चला तर आज मस्त चपाती आणि कांदा टमॅटो सॅलडसोबत मस्त मसाल्याची वांग्याची भाजी केलेली आहे. तर बघा किती तरी आलेली आहे, एकदम चविष्ट झाली आहे. तुम्ही पण एकदा करून ट्राय पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक पण करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. चला तर मग या मैत्रिणींना खायला मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ.